सोलापूर ग्रामीणच्या अकलूज पोलिसांनी दमदार कामगिरी करत विना परवानगी अग्निशस्त्रे अर्थात पिस्टल बाळगणाऱ्या 6 गुन्हेगारांना ताब्यात घेऊन 10,47,000 रुपये किमतीचे 17 पिस्टल अर्थात अग्निशस्त्रे व 47 जिवंत काडतुसे व 8 लाख रुपये किमतीची एक टाटा नेक्सॉन कार जप्त केली आहे। अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, अंकुश वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीराम पोरे, शिवकुमार मधभावी, राहुल सुग्रीव रणवरे, अमोल बकाल, समीर पठाण, दत्तात्रय खरात, रणजित जगताप, तुकाराम माने देशमुख, विजय तवटे, शरद कदम, सूरज हेंबाडे, अनिल शिंदे, स्वप्नील गायकवाड, प्रवीण मेटकरी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली आहे। नमस्कार सगळ्यांना। अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत एक चांगल्या वेपनचं कारवाई सीझर झालेली आहे। पहिल्यांदा आम्हाला एक आरोपी सापडला, तो राहणारे परिते गावाचा इसम होता टेंभुर्णी हद्दीमध्ये। तसं अकलूज पोलीस स्टेशनला माहिती भेटल्यानंतर त्यांनी ट्रॅप लावून ते आरोपींना अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी पकडले। त्याच्यानंतर आम्ही ते कुठं सप्लाय केले होता असं माहिती आणि इन्व्हेस्टिगेशन करत दुसरा आरोपीला पकडले, राहुल माने नावाचा आरोपी। त्यांना पकडल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून 4 वेपन रिकव्हरी झाला। तसंच आम्हाला त्यांचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे माहिती पडलं की ह्यांनी बरेचशा ठिकाणी त्यांनी वेपन सप्लाय केलेले, खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली असं जिल्ह्यामध्ये ते पकडलेले आहे। ते आरोपी आम्ही पकडल्यानंतर आम्हाला मेन सप्लायर जे होता ते MP मधून हे सगळं वेपन्स आणत होते। गावठी पिस्टल आहे आणि ते MPचा जे आरोपी आहे त्यांना ट्रॅप करण्यासाठी आमचं टीम गेले आणि तिथं सक्सेस भेटलं। तिथं अनिल मेहता म्हणून आरोपी आहे, ते त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहे आणि हे जे बाकी जे आरोपी आम्ही पकडलेले तेही गुन्हेगारी आहे, त्यांच्यावरती पण पहिले गुन्हे दाखल आहे। ते मेहताला पकडल्यानंतर आम्हाला तिथूनही 4 वेपन्स रिकव्हरी झाले। तसं टोटल एक 17 वेपन अकलूज पोलीस स्टेशन त्यांचं प्रभारी आणि DYSP त्यांचं पूर्ण DB टीम चांगलं कारवाई करून पूर्ण चेन जे आहे सप्लायरपासून ते डिस्ट्रीब्युशन करत होते आणि लास्ट कोणाला दिलेले त्यांच्यापर्यंत पूर्ण वेपन आता रिकव्हरी झालेले। 17 शस्त्र आहे, ओके। टोटल 17 वेपन आहे आणि 47 लाईव्ह कारतूस तसं रिकव्हरी झाले। हे आरोपीला आम्ही इंट्रोगेशन केल्यानंतर ते MP मध्ये तिथं त्यांनी गावठी पिस्टल बनवतात, त्यांच्याकडे ते मशीन, लेथ मशीन वगैरे आहे। तिथंही आम्ही अजून ते तिकडं आम्ही संबंधित जे अधिकारी SP आहे त्यांना कॉन्टॅक्ट केलेले आहे। तिथं त्यांचं कारखाना असतील, बाकी जे अजून काही आरोपी त्यांच्याकडून जे वेपन भेटले असतील हे सगळं आम्ही इन्व्हेस्टिगेशन अजूनही चालू आहे। जे आरोपी आहेत ते सोलापूर जिल्ह्यातील किती आहेत आणि परत राज्यातील आरोपी किती आहेत आणि मुख्य सूत्रधार कोण? मुख्य सूत्रधार आहे हे राहुल माने म्हणून आहे। त्यांच्याकडे वेपन आले होते, त्यांनी वेगवेगळं जे क्रिमिनल्स आहे आमच्या जिल्ह्यामध्ये टोटल असं 8 आरोपी आम्ही पकडले आहे आणि ह्याच्यामध्ये 6 आरोपी ते सोलापूरचं आहे। बाकी इतर जिल्ह्याचं पण काही नाव समोर येतात। त्यांनी इंट्रोगेशनमध्ये आज सांगितलं की त्यांनी अजूनही वेपन्स मिरज असतील, नंतर सातारामध्ये काही गावामध्ये काही आरोपीकडे दिलेले आहे असं माहिती येते। आता इन्व्हेस्टिगेशन पुढं अजूनही चालू असतील। फरार आता नाही आहे, सगळ्या आरोपींना पकडलेले आहे। इन्व्हेस्टिगेशनमध्ये अजूनही निष्पन्न करायचं आहे। तर ही म्हणजे मोठीच कारवाई म्हणावी लागेल, पण हे जे आरोपी जे शस्त्र बाळगत होते ते कशासाठी वापरत होते? कोणाला धमकी देण्यासाठी, ब्लॅकमेल देण्यासाठी किंवा ह्याचा वापर कशासाठी होतो? नक्की ह्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड बघितलं तर असं दिसून येते की हे त्यांचा क्राईम रेकॉर्ड आहे। काही 302 मध्ये वॉन्टेड होतात, काही गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहे। ते एकंदरीत ते त्यांचा क्राईम दुसरं करण्यासाठी या
दुसरं प्लॅनिंग करण्यासाठी असं दिसून येते. अजूनही नक्की ते कुठं वापर करणार होते, कसं काही त्यांनी हे शस्त्राचं वेपन मतलब यूज करून कुठं काही करायचं तसं काही दिसून येत नाही. बट आम्ही सगळं जे नेटवर्क आहे ते पूर्ण आम्ही उद्ध्वस्त केलेले आहे. कोणाकडं अधिकृत परवाना नव्हता? नाही. आरोपी आहे अनिल मेहता. ते सप्लायर आहे. 40 ते 50 हजार असं एक किंमत वेगवेगळ्या लोकांना, काही लोकांना 40,000 मध्ये दिलेलं आहे, काही 50,000 असं त्यांनी दिलेलं आहे विथ राऊंड. त्यांचं रिक्वायरमेंट अनुसार मतलब ते काही लोकांकडे 6 राऊंड होतं, काही 5 राऊंड होतं, असं त्यांनी सप्लाय केलेलं आहे. पुण्यातील जी कार आहे म्हणजे चोरलेली आहे, ते कार चोरलेलं नाही आहे. त्यांनी जे आरोपीकडे होते ते आम्ही निष्पन्न करून ते कार वगैरे ते जप्त केलेले आहे. हो बरोबर आहे. नाही, ह्यांचं मोस्टली सगळ्यांचं वरती गुन्हे दाखल आहे. काही पहिले आरोपी आहे त्याचं 302 दाखल आहे, त्यांनी वॉन्टेड होता असा आरोपी आहे. बाकी ह्याच्यामध्ये ते गुन्हेगारी आम्ही ते ह्याच्या प्रेस नोटमध्ये मेन्शन केले. आता थोडं त्यांचं डिटेल पण तुम्हाला देऊ. आपल्या कोविड ऑपरेशन दरम्यान असे म्हणजे आरोपी कोम्बिंग ऑपरेशन आम्ही करतो. ह्या वर्षी आमचं जिल्ह्याचं मागच्या वर्षी पण 30 केसेस झालेले आहेत 2025मध्ये. ह्या वर्षी पण आमचं क्लिअर स्ट्रॅटेजी आणि पॉलिसी पण आहे की जे ड्रग्स असतील, वेपन घेऊन जे क्रिमिनल्स आहे त्यांच्यावरती कारवाई करणे. आता यावर्षी पण आमचं 17 केसेस झालेले आहे. असंच आमचं इन्फॉर्मेशन या वेगवेगळ्या माध्यमातून पण आम्हाला इन्फॉर्मेशन येतात, तसं आम्ही कारवाई करत असतो. गिरायक आहे ना 3. नुसतं ठेवले होते. आता ते त्यांना क्रिमिनलकडे एक पिस्टल असणे आणि काही करायचं, आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते सगळं समोर येतील. आतापर्यंत असं काही इंटेन्शन मोटिव्ह दिसत नाही. बरोबर आहे. नाही, पहिले विकास वजाळे जे मेन आरोपी आहे त्यांना आम्ही पकडले. त्यांच्याकडे एक वेपन सापडला. त्यानंतर त्यांनी इंट्रोगेशनमध्ये विचारले की तो कुठून आणलं हे वेपन. ते राहुल माने इसम ह्यांचं नाव त्यांनी सांगितलं. तो मिरज सांगलीचं राहणार आहे. त्याला आम्ही ट्रॅप करून त्याला पकडलं. तर तिथं त्याच्याकडून 4 वेपन्स रिकवर झाला. तर हे 2 आरोपी सापडल्यानंतर आम्ही विचारलं की बाकी वेपन्सचं माहिती होतं त्यांचं, फोनमध्ये असतील व्हॉट्सअप चॅट, कॉल रेकॉर्डिंग्स, हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला 3, 4, 5, 6 असं ते जे फायनली त्यांना दिले होते कस्टमर म्हणून सांगू शकता त्यांच्यापर्यंत आम्ही गेलो. नंतर हे कुठून एक्झॅक्टली आलं आणि कोण सप्लाय करत होता ते इन्व्हेस्टिगेशन करत हे मेहता आहे 7वा नंबरचा आरोपी. तो मध्य प्रदेशमध्ये धुळे बॉर्डरवरती आमचं टीम जाऊन कोऑर्डिनेशन करून ते परराज्याचं टीमचं मदत घेऊन ते त्यांच्याकडून पण वेपन रिकव्हरी करून त्यांना आणले. असं एक एकंदरीत पूर्ण नेटवर्क हे आम्ही क्रॅक केले. हे पहिले आरोपी 14 तारखेला 14/8ला पहिले आरोपीला पकडले. नंतर एकंदरीत 5 दिवसाचा पूर्ण वर्कआउट आहे आणि टोटल 17 वेपन आणि 42 असं कार्ट्रिज रिकव्हरी झालेलं आहे. सप्लाय ते वेगवेगळ्या माध्यमातून येतात. ते तिथून काही बसून इथपर्यंत येतात. ते डिमांड असते तर
सगळे एकत्र घेऊन येत नाही, तर 2 वेपन 4 वेपन असं घेऊन येतात. नंतर जसं असं रिक्वायरमेंट वाढते तर तसं ते स्वतः तिकडून MP तून इकडे घेऊन येतात, डिलिव्हरी देतात आणि इथून हे जे माणूस असतील ते एक त्यांचं डिमांड असते, ते एक कस्टमरला ते सप्लाय करतात. असं आहे. डिलिव्हरीनंतर ते पैसे द्यायचं. नाही, सोशल मीडिया वगैरे नाही, डायरेक्ट फोन्स आहे, मोबाईल्स आहे. ते हे सगळं क्रिमिनल नेटवर्क असे, त्यांचं नेटवर्क गँगमध्ये माहीत असते की कोण सप्लाय करू शकतं, कोण कसं देतील म्हणून. आवड देणार असे.